जातो की आजचा संपूर्ण दिवस माझा कसा गेला, आत्ता माझा आठवडा कसा गेला, माझा पंधरवाडा कसा गेला आणि माझा महिना कसा गेला. आपल्या जीवनामध्येही आपण सारांश काढत असतो. Not only he created us by the word, आणि परमेश्वराने Shabda. शब्दाद्वारे आपल्याला घडवलेलंच नाही, And but also the word became flesh because he loved us. तर शब्द देखील देही झाला. इथे शब्द म्हणजे प्रभू येशू आहे. प्रभू येशूद्वारेच आपण घडल्या गेलो आणि प्रभू येशूच देही झाला. असं का झालं? कारण परमेश्वर आपल्या प्रत्येकावर प्रेम करतो. From a forbidden people, as we sinned, and we sin a lot every day, but God sent Lord Jesus Christ on the day of Christmas to give us life, to give us sinless and bright and pure life. आपण घडी घडी पाप करून आपल्या स्वतःला परमेश्वरापासून आपण दूर केलं, वेगळं केलं. पण परमेश्वर आपल्यावर, कारण तो आपल्यावर प्रेम करतो, त्याने काय केलं? प्रभू येशूला, त्याच्या एकुलत्या एक पुत्राला पाठवलं. नाताळाच्या दिवशी जो आपण साजरा करतो त्याने पाठवलं आणि त्याच्या प्रेमाचं दर्शन आपल्याला देऊन आपल्याला जवळ त्याने केलेलं आहे. And that is the message of Christmas and the New Year as we have entered the second Sunday of the second month of the New Year 2021. नाताळाचा आणि नवीन वर्षाचा तर हाच संदेश आहे, जेव्हा आपण फेब्रुवारी महिन्याच्या नवीन वर्षाच्या दुसऱ्या महिन्याच्या दुसऱ्या रविवारी पदार्पण केलेलं आहे. The toddler, the small child of Nazareth assures us that we are the apple of his eyes, we are the apple of his father's eyes. आणि तो लहान मुलगा नासोरी लहान मुलगा, त्याने आपल्याला ॲश्युरन्स दिलं, त्याने आपल्याला खात्री दिली की परमेश्वर पिता जो आपला बाप स्वर्गामध्ये आहे, आपण त्याचे लाडके प्राणी आहोत. And he loves us. He doesn't love sin, but he loves us even with our sin. परमेश्वराने प्रभू येशूने असं दाखवलं की परमेश्वर पिता जो आहे तो पापाशी प्रेम करत नाही, पण पापी जो आहे, पाप करणारा जो आहे त्याच्याशी तो प्रेम करतो. कितीही जरी पाप केलेले आहे त्या पापासकट तो आपल्यावर प्रेम करतो. But one thing is sure, that he wants that we should become sinless by accepting him as our personal savior. आणि परमेश्वराची, प्रभू येशूची काय इच्छा आहे की आपण पाप विरहित व्हावं, त्याच्या रक्ताने, प्रभू येशूच्या रक्ताने धुतलेले व्हावं, शुद्ध व्हावं. कसं व्हावं? प्रभू येशूच माझा वैयक्तिक तारणारा आणि उद्धारक आहे असं प्रभू येशूला स्वीकार केल्याद्वारे. His ultimate aim of God is that he sent his only begotten son to tell us that he is the redeemer of each and every person in this world. परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवलं आणि जगाला हे सांगितलं, हा संदेश दिला की प्रभू येशूच तो आहे, ती व्यक्ती आहे जी तुम्हाला तुमच्या सर्व पापापासून मुक्त करेल. And here the first point we have learned that this child born in Bethlehem, the way we feel about ourselves. पहिला मुद्दा आपण असा पाहिला की प्रभू येशूच्या बेथलेहेमामध्ये जन्माद्वारे आपण स्वतःबद्दल कसा विचार करतो हे दर्शविते. Second point, coming to the second point, advancing into the second point is the child born in Bethlehem illuminates the way we feel about. दुसऱ्या मुद्द्याकडे आपण जाऊया. दुसरा मुद्दा असा आहे, हे जे लेकरू आहे म्हणजे प्रभू येशू जो बेथलेहेमामध्ये ज्याचा जन्म बेथलेहेमामध्ये झाला, आपण परमेश्वर पित्याला कसं जाणतो त्यावर तो प्रकाश पाडतो. And here we see
we don't think that how this Son of God is really illuminating our life. आपण हे ह्यामध्ये बघूया की आपण परमेश्वर पित्याबाबत काय विचार करतो ह्यावर प्रभू येशूने कसा प्रकाश पाडलेला आहे. And the best verse in the Bible is John 3rd chapter and 16th verse. योहान 3:16 हे गोल्डन वर्स ह्या बायबल मधलं मानल्या जातं. Very stunning verse, very impressive verse, and very illuminating verse which illuminates our life. प्रकाश आपल्या जीवनामध्ये प्रकाश पाडणारं अद्भुत असं सुनहर वचन ह्या बायबल मधलं जे आहे योहान 3:16 असं And आहे. people still wonder, most of the people and the apostles who are still studying the Word of God are really wondering how he got these wonderful words to put in to grace these words. जे प्रेषित आहेत आजच्या डेट मधलेही जे प्रेषित लोक आहेत ते देखील आश्चर्य करतात की इतकं सुंदर वचन ह्या बायबल मध्ये कसं काय लिहिल्या गेलं, ती कृपा कशी त्यांना मिळाली. Yeah, and then we will read. I am reading that verse, John 3rd chapter and 16th verse for you in English. And for God so loved the world that He gave His only begotten Son, that whoever believeth in Him should not perish but have everlasting life. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, ह्यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवितो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. योहान 3:16. The only answer to this question, that how Saint John was inspired to write this verse, is Holy Spirit guided him. Holy Spirit inspired him to write this wonderful verse. योहान 3:16 कशा रीतीने बायबल मध्ये लिहिल्या गेलं, लेखक योहानाला कोणी प्रेरणा दिली, तर ह्याचं उत्तर आहे की पवित्र आत्मा त्याच्यावर उतरला. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने योहानाने योहान 3:16 हे वचन लिहिले. And this extraordinary verse, this brilliant verse is enlightening many people, many human beings still, and will be enlightening in the future too. आणि हे जे योहान 3:16 वचन आहे हे सगळ्यांच्या जीवनामध्ये, जगातल्या कित्येक असे लोक आहेत ज्यांनी हे वचन ज्यांच्या कानावर पडलं, ज्यांनी वाचलं, त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश पाडत आहे. During his 3 years with Jesus, John learned that indeed the boy born of Mary was the light of the world. आणि योहानाने 3 वर्ष प्रभू येशू संगती काढले आणि त्या योहान हे जाणला त्या 3 वर्षामध्ये की हा खरोखर कुमारिका मेरीद्वारे जन्मलेला हा जो पुत्र आहे म्हणजे प्रभू येशू हा खरोखरच जगाचा प्रकाश आहे. Nobody illuminates the life of anybody in this world but Lord Jesus Christ. आणि कोणीही कोणाच्या जीवनावर प्रकाश पाडू शकत नाही, तर फक्त प्रभू येशूच आम्हा प्रत्येकाच्या जीवनावर प्रकाश पाडू शकतात, कारण ते प्रकाश आहेत. And how God and he also understood that how God sent this boy of Nazarene in this world to illuminate the lives of the people of this world. योहानाने ही गोष्ट जाणली की प्रभू येशू ह्या जगाचे प्रकाश आहेत आणि कसं परमेश्वर पित्याने ह्या प्रकाशाला म्हणजे प्रभू येशूला लोकांच्या जीवनामध्ये प्रकाश पाडण्यासाठी पाठवलेला आहे. And here we also take the example of Apostle Paul. अजून एक दुसरं उदाहरण घेऊ, ते प्रेषित पाऊलाचं. The apostle of grace
got such a beautiful idea as to reduce the gospel. आणि हा जो आहे प्रेषित पाऊल, ह्याला कृपेचा प्रेषित असं म्हटलं जातं. आणि ह्याने पण काय म्हटलेलं आहे? Romans 5th chapter and 8th verse. आपण काढूया रोमकरास पत्र 5वा अध्याय आणि 8वं वचन. Romans 5th chapter and 8th verse. रोम 5:8. Therefore, let us keep the feast, not with old leaven, neither with the leaven of malice and wicked. Romans. I'm sorry. I'll be reading the verse. Romans 5th chapter and 8th verse. 5th chapter and 8th verse. And here, but God commandeth His love toward us, in which while we were yet sinners, Christ died for us. मी वाचते रोम 5:8. देव आपल्या स्वप्रेमाचे प्रमाण हे देतो की आपण पापी असता ख्रिस्त प्रभू आपल्यासाठी मरण पावला. When we were yet sinners, Lord Jesus died for our sins. देव आपल्या स्वप्रेमाचे प्रमाण हे देतो की आपण पापी असता ख्रिस्त प्रभू आपल्यासाठी मरण पावला. आपण पापीच होतो, त्याच स्थितीमध्ये होतो, तेव्हाच ख्रिस्त प्रभू आपल्यासाठी मरण पावलेला आहे. When Apostle Paul was leading a very sinful life, Lord Jesus Christ enlightened his life and got out of darkness to the light. प्रेषित पाऊल पापीच असता त्याला कळालं की प्रभू येशू त्याच्यासाठी मरण पावले. जेव्हा त्याला हे कळालं तेव्हा त्याच्या जीवनामध्ये प्रकाश पडला आणि तो अंधकारातून प्रकाशामध्ये आला. He really realized that Lord Jesus Christ only is the light of his life. प्रेषित पाऊल हे जाणून चुकला होता. त्याने जाणलं होतं, समजलं होतं की प्रभू येशू ख्रिस्तच प्रेषित पावलाच्या जीवनाचा प्रकाश आहे. And in Jesus, Paul learned ultimately how God felt about him, and faith in the child born of Virgin Mary was the way to the right with the God. प्रभू येशू मध्येच प्रेषित पावलाने हे जाणलं की परमेश्वर पिता प्रेषित पावलाबद्दल काय फील करतो, काय विचार करतो. आणि प्रेषित पाऊल प्रभू येशू मध्ये असतानाच विश्वास ठेवण्यास शिकला. आणि तो हे जाणलं की प्रभू येशूद्वारेच परमेश्वर पित्याकडे जाण्याचा प्रभू येशूच हा एकमेव मार्ग आहे. From the hater of Lord Jesus Christ became the beloved of Lord Jesus Christ. आणि काय झालं, जो प्रभू येशूचा द्वेष करायचा तो आज प्रेषित पाऊल, जो प्रभू येशूचा द्वेष करायचा आज प्रेषित पाऊल प्रभू येशूवर खूप प्रेम करू लागला होता. He is the supreme apostle of the New Testament. नव्या कराराचा सर्वोत्कृष्ट सर्वश्रेष्ठ प्रेषित हा पाऊल आपल्याला दिसतो आहे. In our world of darkness, आपल्या अंधकारमय जीवनामध्ये, a world of sin and guilt, आपल्या जीवनामधल्या पापांमध्ये आणि अपराधांमध्ये, desperation and despair, निराशेमध्ये, निराशमय जीवनामध्ये, estrangement relationship with God, आणि आपल्या परमेश्वराच्या नात्यामध्ये, and alienated by sin from God, आणि आपल्या डोक्यामध्ये जो गोंधळ असतो, जी आपली बुद्धी बांधल्या जाते पापाने, आणि त्यामधून आपल्या परमेश्वराचं नातं असतं. त्यामध्ये पापामुळे आपण देवापासून विभक्त झालेलो असताना Lord Jesus Christ came in this world to join our hands with God and Himself. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण स्वतः असताना
प्रभू येशू अवतार घेऊन आले आणि आपल्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये हात जोडण्याचं, परत नातं प्रस्थापित करण्याचं त्याने काम केलं. And here again we want to tell you, Jesus is the light of the world. परत एकदा मला सांगू द्या, प्रभू येशू ह्या जगाचा प्रकाश आहे. Accept him as your personal savior. आणि म्हणून आपण प्रभू येशूला वैयक्तिक तारणारा उद्धारक म्हणून स्वीकार Today, करूया. on the second Sabbath Sunday of February, you have the best chance to accept Lord Jesus Christ as your personal savior, because he is the light of the world. He is the light of your life. आजचाच दिवस आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे त्याला स्वीकार करण्याची. प्रभू येशूच माझा वैयक्तिक तारणारा, एकमेव तारणारा आहे. हे स्वीकार करण्याची आजची संधी एक बेस्ट संधी आहे, उत्तम And संधी आहे. don't lose that opportunity, आणि ही संधी आपण गमावू नका. because Lord Jesus Christ is actually knocking at your doors. असं का गमावू नका, कारण प्रभू येशू आपल्या हृदयपटी दारावर ठोकत आहे. And he is actually asking you to invite him in your heart, in your life. आणि तो वाट पाहत आहे की केव्हा आपण त्याला आमंत्रण देता आणि केव्हा तो आपल्या जीवनामध्ये येतो. And may God bless you to accept him on this second Sabbath day of February 2021. आणि परमेश्वर करो त्याची कृपा तो पुरव, तो आपल्याला आशीर्वादित करो की आपण प्रभू येशूला स्वीकारावं या शाबात दिवशी, फेब्रुवारीच्या दुसऱ्या शाबात दिवशी. May God bless you abundantly. परमेश्वर पिता आपल्या सर्वांवर भरपूर भरभरून Because आशीर्वाद पाठवो. Lord Jesus Christ is the light of the world, light of your and my life. कारण प्रभू येशू ह्या जगाचे प्रकाश आहेत. प्रभू येशू तुमच्या आणि माझ्या जीवनाचे प्रकाश आहेत. Thank you. धन्यवाद.